ओम नमः शिवाय. कथासार अध्याय 3. श्री गणेशाय नमः. मित्रसह राजाची कथा व गोकर्ण महात्म्य. सूतमुनी सांगतात, मित्रसह नावाचा राजा अत्यंत तेजस्वी होता. एकदा तो शिकारीस गेला असता अनावधानाने एक राक्षस त्याच्या हातून मारला गेला. राक्षसाच्या भावाला याचा क्रोध आला. त्याने राजाला शासन करण्याचे ठरविले. त्याप्रमाणे तो आचार्यांचे रूप घेऊन राजाच्या सेवेस राहिला. राजाने पितृश्राद्धासाठी वसिष्ठांना बोलाविले. राजाला धडा शिकवण्याच्या हेतूने आचारी रूपातील राक्षसाने अन्नात नरमांस शिजवून मिसळले. अन्नग्रहणाच्या वेळी वसिष्ठांना हे समजले. त्यांनी राजाला राक्षस होण्याचा शाप दिला. राजाही क्रोधित होऊन आपली चूक नसताना गुरूने शाप दिला म्हणून उलट त्यांना शाप देण्यास तयार झाला. पण राणीने त्यांना अडविले. तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावर ओतले. त्या क्षणी राजाचे पाय काळे होऊन त्यावर कोड उठले. त्यामुळे त्याचे नाव कल्माशपात पडले. वसिष्ठांना आपली चूक समजली. त्यांनी राजास उशाप दिला की 12 वर्षांनी तुझे हे रूप बदलेल. राजा राक्षस होऊन अरण्यात फिरू लागला. भुकेलेला असताना त्याने एक ब्राह्मण पुत्रास पाहिले. खाण्यासाठी त्याला पकडले. त्याच्या पत्नीने जीवनदान देण्याची विनंती केली, पण त्याने ती मानली नाही. त्याने त्या ब्राह्मण पुत्राला खाऊन टाकले. ब्राह्मण पत्नीने शोकाकुल होऊन राजाला शाप दिला की जरी तो पुन्हा राजा झाला तरी स्त्रीसंग करताच त्याचे प्राण निघून जातील. राजाला अतिशय वाईट वाटले. तो विमनस्क झाला. त्याच्या पत्नीच्या लक्षात ही गोष्ट आली. तिने राजाला विचारले. राजाने घडलेला प्रसंग सांगितला. तिलाही अतिशय वाईट वाटले. त्याने वसिष्ठांना सगळी हकीकत सांगितली. नियोग पद्धतीने राजाला पुत्रप्राप्ती झाली. वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती. शापित राजाला हिंडता हिंडता गौतम ऋषी भेटले. राजाने आपली सगळी हकीकत गौतम ऋषींना सांगितली. ऋषींनी त्याला गोकर्ण महाबळेश्वरचे महात्म्य सांगून त्याला तिथे जाण्यास सांगितले. रावणाने आपल्या तपसाधनेने मिळवलेले शिवलिंग राक्षसलोकात जाऊ नये म्हणून गणेशाद्वारे ते पृथ्वीवर ठेवले आणि ते कायमस्वरूपी तिथे स्थिर झाले. गौतम ऋषींनी राजाला अजून एक गोष्ट सांगितली. अरण्यात त्यांना एक चांडाळ स्त्री दिसली. ती अत्यंत कुरूप होती. तिचा पूर्ववृत्तांत असा की ती एक ब्राह्मण कन्या होती. तिचे नाव सुमित्रा असे होते. तिच्या पित्याने तिचे वयात येताच लग्न लावून दिले, पण दुर्भाग्यवश तिला वैधव्य आले. पण शारीरिक भुकेसाठी ती वाममार्गाला लागली. पित्याने खूप समजावले, पण तिने काही ऐकून घेतले नाही. ती एका शूद्राबरोबर राहू लागली. मद्यपान करू लागली. त्या नशेतच बोकड समजून तिने वासरू कापले. लक्षात येताच ती शिवशिव करून ओरडली. पुढील जन्मात ती चांडाळीण झाली, पण जन्मांध होती. एक दिवस शिवदर्शनास निघालेल्या शिवभक्ताच्या मागून निघाली. भुकेने व्याकुळ झाली. एका भक्ताने एक बेलपत्र तिच्या हातावर ठेवले. हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रागाने ते दूर फेकले. ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले. अशा प्रकारे तिची पर्वकाळी शिवसेवा झाली. त्या पुण्याईने तिला शिवलोक मिळाला. गौतमाने मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले. त्यांनी राजाला महाबळेश्वर येथे जाऊन शिवपूजन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे राजाने शिवपूजन करून शेवटी तो शिवलोकास निघून गेला. राजाला स्वरूपात मुक्ती मिळाली. असा हा गोकर्ण महाबळेश्वरचा महिमा. सांब सदा शिवार्पणमस्तु. 3 अध्याय समाप्त. श्री शिवलीलामृत अध्याय 4. कथासार. श्री शिवलीलामृताच्या 4थ्या अध्यायात विमर्शन राजा आणि त्याची पत्नी कुमुदती यांची कथा तसेच उज्जैनीचा राजा चंद्रसेन आणि बालभक्त श्रीकर यांची भक्तिमय कथा सांगितली आहे. विमर्शन राजाची कथा.
किरात देशाचा राजा विमर्शन अत्यंत पराक्रमी होता, पण त्याचे जीवन भोगविलास, शिकार, मद्य आणि मांसाहाराने भरलेले होते. तरीही तो भगवान शिवाचा नित्यभक्त होता. हे पाहून त्याची पत्नी कुमुदतीने त्याला विचारले की, तुम्ही शिवाची एवढी भक्ती करता, मग अधर्माचे आचरण का करता? तेव्हा विमर्शन राजाने आपल्या पूर्वजन्माची कथा सांगितली. पूर्वजन्मी तो एक कुत्रा होता. महाशिवरात्रीच्या दिवशी तो शिवमंदिरात गेला. त्याला उपवास घडला आणि मंदिराभोवती प्रदक्षिणाही झाली. त्या अनावधानाने झालेल्या शिवभक्तीचे पुण्य त्याला पुढील जन्मी राजपद मिळण्यात कारणीभूत झाले, अशी कथा सांगितली जाते. यानंतर त्याच्या आणि कुमुदतीच्या पुढील जन्माची ही कथा सांगितली जाते. यातून महादेवाची भक्ती आणि शिवनामाचे सामर्थ्य किती मोठे आहे हे स्पष्ट होते. चंद्रसेन राजा आणि शिखराची कथा. अध्यायात पुढे उज्जैनीच्या राजा चंद्रसेनाची कथा येते. त्याच्याकडे एक दिव्यमणी होता. त्याच्या वैभवामुळे इतर राजांना त्याचा हेवा वाटला आणि त्यांनी उज्जैनीवर आक्रमण करण्याचा विचार केला. याच वेळी एका लहान गोबालकाने शिखरांना माती आणि दगडाने शिवलिंग तयार करून अत्यंत श्रद्धेने महादेवाची पूजा केली. त्याच्या निष्कपट भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले. या भक्तीमुळे संकट टळले आणि शत्रूंच्या मनातील वैरभावही दूर झाला. प्रत्यक्ष हनुमंत प्रगट होऊन त्या बालकाला श्रीकर हे नाव दिले, अशी कथा पुढे येते. या अध्यायाचा मुख्य संदेश महादेवाला मोठमोठ्या विधींपेक्षा भक्ताच्या मनातील श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा आहे. अगदी नकळत केलेली शिवसेवाही भक्ताचे कल्याण करू शकते आणि निष्कपट भक्तीमुळे मोठे संकटही दूर होऊ शकते. अध्याय 4 समाप्त. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.